मध्ये आहे, तर राज्यभरात हिंगोलीमध्ये आणि इतरही ठिकाणी कशी राहील परिस्थिती? नगर परिषदेची, जिल्हा परिषद असेल, हे बघा, नगर परिषद असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद, पंचायत समिती असेल, वंचित बहुजन आघाडी, भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांबरोबर कुठेही युती करणार नाही. राहिला प्रश्न महाविकास आघाडी आणि इतर लोकल पक्षांचा, तर हा अधिकार पूर्ण वंचित बहुजन आघाडीने लोकल पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे आणि लोकल पदाधिकारी इकडच्या स्थानिक पातळीवरती चर्चा करून युती करायची का, आघाडी करायची का, याचा निर्णय लोकल पदाधिकारी घेतील आणि पूर्ण अधिकार त्यांनाच दिलेला आहे. आदित्य ठाकरेंनी मतचोरीचा एक मुद्दा मांडलाय, त्यांनी काल एक प्रेझेंटेशन देखील केलं आहे. युवा नेते आहेत तुमच्यासाठी, तुम्ही सुद्धा तुमच्या पक्षाची बाजू मांडत आहात, त्यांनी तशी मतचोरीची एक बाजू काल मांडली आहे. कसं बघता सगळ्याकडे मतचोरी आणि या विषयांकडे? हे बघा, हा सगळ्यात पहिले मुद्दा जर कोणी उपस्थित केला असेल तर तो वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर आहे. 5 वाजल्यानंतर 76 लाख वाढीव मतदान कुठनं झालं आणि ते 76 लाख मतदान झाल्याच्या तिकडच्या BLO कडे आणि त्याच पद्धतीने BLOनी दिलेली रिटर्निंग ऑफिसरकडे ही माहिती आहे का, आणि ह्याचे पुरावे घेऊन बाळासाहेब आंबेडकर हे सुप्रीम कोर्टामध्ये पण सुद्धा लढा उभा केलाय. आणि म्हणून मी म्हणतो की वोट चोरीचा हा जो खेळ आहे त्याच्यामध्ये एका बाजूला नुसतं एक प्रेझेंटेशन केलं जातं पण कुठेही ॲफिडेव्हिट्स मागितले जात नाहीत, दुसऱ्या बाजूला प्रेझेंटेशन केलं जातं पण कुठेही कोर्टाकडे किंवा न्यायालयीन लढाईकडे जात नाही, आणि दुसऱ्या बाजूला एक प्रश्न सरळ सरळ आपल्या सर्वांना दिसलाय की इलेक्शन कमिशन ह्याच्यामध्ये सामील आहे. इलेक्शन कमिशन ज्या पद्धतीने भाजपची किंवा या वोट चोरीच्या आरोपाची पाठराखण करते त्या पद्धतीने एक गोष्ट कळते की इलेक्शन कमिशनकडे जाऊन काय होणार नाही, तर तुम्हाला कोर्टामध्ये न्यायालयीन लढाई आणि डेटा घेऊन लढाई लढायची होती. माझा उलटा या सगळ्यांना प्रश्न आहे की जेव्हा वंचित बहुजन आघाडी 76 लाखाचा मुद्दा घेऊन कोर्टामध्ये गेलो होतं तेव्हा आम्ही उभाटा सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी या तिघही पक्षांना महाविकास आघाडीला प्रस्ताव पाठवला होता की तुमच्याकडे जो डेटा आहे तो आम्हाला पाठवा आणि कोर्टामध्ये लढताना आम्हाला डेटा देऊन आमचे आर्ग्युमेंट स्ट्रॉंग करायला मदत करा. त्यातला कोणीही उत्तर दिलं नाही, प्रतिसाद दिला नाही, आणि आता स्वतः प्रेझेंटेशन करतायत. तर ह्यांनी नक्की काय साध्य होणार आहे याच्यात मला काही कळत नाही. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड, जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.